शरद पवार यांना आज शुभेच्छा दिल्या जातात. निलेश लंके बोलतायत, थेट जाऊयात. आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस आमच्यासारख्या अनेक सर्वसामान्य तरुणांसाठी आजचा दिवस हा प्रेरणा स्रोत आणि प्रेरणा दिवस म्हणून आम्ही या दिवसाकडे पाहतो. कारण आपल्या राज्याचे नव्हे देशाचे एक नेते आणि खऱ्या अर्थाने आजही युवकांपेक्षा जास्त प्रमाणात काम करणारे आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हे सर्वजण जमलेले आहेत. मी सुद्धा पवारसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो तुम्ही आलेलात, मात्र अजितदादा आलेले आहेत, उपमुख्यमंत्री. साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर ते एका परिवारातले आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत. सर्व येणार आहे. सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केलेले आहे, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच. तुम्हाला कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे परत हे एकत्र यावं, परत शेवट हे सर्व अधिकार या नेते मंडळींना असतात. मी या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे मी या गोष्टीवर भाष्य पण घटक म्हणून तुम्हाला वाटतं परत हे एकत्र यावेत? साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतंच ना. प्रत्येकाला वाटतं का परिवार एकत्र पाहिजे, हे साहजिकच ही भावना प्रत्येकात असू शकते ना. पण साहेब, एक राजकीय दृष्टिकोनातून पाहावं का या भेटीकडे की फक्त कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं? आता मी आत्ताच आलो आहे, मला तर अजून हा विषय माहीत पण नाही. ती माहिती घेऊन सांगते मी. तर हे होते निलेश लंके जे. तर आपण बघितलं, निलेश लंके माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि या घडामोडींसंदर्भात, आजच्या भेटीसंदर्भात सविस्तर माहिती घेऊन बोलूयात असंही त्यांनी सांगितलं. मात्र महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपलं कुटुंब एकत्र राहावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि अशीच भावना आमच्या सर्वांची आहे, असं विधान निलेश लंकेंनी केलं.